नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 2 फेब्रुवारी म्हणजे जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणजेच वर्ल्ड वेटलँड डे। 1971 साली आजच्या दिवशी म्हणजे 2 फेब्रुवारी 1971 साली इराणमधील रामसार या ठिकाणी जागतिक पातळीवरचा एक करार झाला होता। हा करार होता जगातील पाणथळ भूमींच्या संवर्धन आणि शाश्वत वापरासाठीचा। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पाणथळ भूमींबाबतची एक सर्वंकष माहिती कमीत कमी वेळेत घेणार आहोत। गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवलेली आहे की स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये आपल्याला पर्यावरण संवर्धनावर सातत्याने प्रश्न येताना आढळतात। हे पर्यावरण संवर्धनाबाबतचे प्रश्न का महत्त्वाचे आहेत? कारण सद्यस्थितीत संपूर्ण जगासमोर पर्यावरणाचा ऱ्हास ही एक गंभीर समस्या उभी आहे। त्याच सगळ्या अभ्यासादरम्यान आपण पाणथळ भूमींचं पर्यावरणाच्या संदर्भातील महत्त्व काय आहे, त्यांचं संवर्धन करणं का आवश्यक आहे याबाबतची माहिती घेणं आवश्यक आहे। सो या पार्श्वभूमीवर आज आपण हे लेक्चर घेत आहोत। हे लेक्चर घेण्यामागचं प्रमुख उद्दिष्ट काय, तर पाणथळ भूमींचा अर्थ काय, पाणथळ भूमींचं पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व काय आहे, पाणथळ भूमींचे मानवाला काय फायदे होतात, पाणथळ भूमींचा ऱ्हास कशा प्रकारे होतोय आणि या पाणथळ भूमी संदर्भात जगात जे काही करार किंवा ज्या काही नोंदी आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। सो विद्यार्थ्यांनी इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या पाणथळ भूमींचा अभ्यास करताना पाणथळ भूमींसंदर्भातील फॅक्च्युअल माहिती व्यवस्थित पाठ करा। जसं की गेल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार भारतातील 5 पाणथळ भूमींची नावं आपण रामसार कराराच्या यादीमध्ये समाविष्ट झालेली पाहतोय। सो त्या 5 पाणथळ भूमी कोणत्या, त्या कोणत्या राज्यामध्ये आहेत हे फॅक्च्युअल माहिती झाली। त्याचप्रमाणे पाणथळ भूमी संदर्भातील जी कन्सेप्च्युअल माहिती आहे म्हणजे पाणथळ भूमींचा अर्थ, महत्त्व वगैरे ह्या दोनही पैलूंवर विद्यार्थ्यांनी काम करणं गरजेचं आहे आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण त्या दोनही गोष्टी क्लिअर करणार आहोत। सो सुरुवात करूयात। इथे आपल्याला एक पाणथळ भूमी दिसते बघा। या पाणथळ भूमी काय असतात, कशा असतात ते आपण आता पाहणार आहोत। त्याआधी काही फॅक्च्युअल माहिती। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे रामसार करार। 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधल्या रामसार इथे ही पाणथळ प्रदेशांवरील जी परिषद आहे ती परिषद भरवण्यात आली होती आणि या परिषदेमध्ये पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि शाश्वत वापर यासाठीचा आंतरराष्ट्रीय करार केला गेला होता। 2 फेब्रुवारी रोजी हा करार रामसार इथे स्वीकृत केला गेला आणि म्हणून आपण 2 फेब्रुवारीला काय संबोधतोय, आपण 2 फेब्रुवारीला संबोधत आहोत जागतिक पाणथळ भूमी दिन, वर्ल्ड वेटलँड्स डे, जागतिक पाणथळ भूमी किंवा पाणथळ प्रदेश दिन। 2 फेब्रुवारी 1971 ला करार स्वीकृत झाला। 21 डिसेंबर 1975 रोजी या कराराची अंमलबजावणी झाली। 1 फेब्रुवारी 1982 साली भारताने हा करार स्वीकृत केला। आजतागायत अनेक राष्ट्रांनी हा करार स्वीकृत केलेला आहे आणि आजच्या घडीला साधारणतः 172 देश या कराराचे सदस्य आहेत। जर आपण जागतिक पातळीचा विचार केला तर सर्वाधिक पाणथळ भूमी आपल्याला रामसार करारानुसारच्या सर्वाधिक पाणथळ भूमी आपल्याला युनायटेड किंगडम या राष्ट्रामध्ये आढळतात। त्या आहेत साधारणतः 175। दुसऱ्या क्रमांकाला आहे मेक्सिको। मेक्सिकोमधील पाणथळ भूमींची संख्या आहे साधारणतः 142 आणि जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण विचार केला तर दक्षिण अमेरिकेमधील बोलिव्हिया या राष्ट्रामध्ये आपल्याला पाणथळ भूमीखालील सर्वाधिक क्षेत्र साधारणतः 1,48,000 चौरस किलोमीटर क्षेत्र आढळून येतं। या पाणथळ भूमींच्या संवर्धनासाठी हा जो करार केलेला आहे रामसार करार, त्याबाबत आपण आधी थोडी माहिती घेऊयात। तर बघा काय 1971 साली कराराची स्वीकृती झाली। 75 साली करार हा राबवला गेला आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, जागतिक शाश्वत विकासासाठी पहिला मुद्दा आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि राष्ट्रीय कृती याद्वारे पाणथळ प्रदेशांचं संवर्धन करायचंय हे पहिलं उद्दिष्ट आहे आणि त्या दुसरं उद्दिष्ट काय, त्याचा शाश्वत वापर। नीट समजून घ्या कराराचा मुख्य उद्देश काय आहे। ह्या पाणथळ भूमींचं संवर्धन करण्यासाठी एकट्या दुकट्या राष्ट्राने काम करायचं नाहीये, ते एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्य असलं पाहिजे। त्यामुळे आपण म्हणतोय आंतरराष्ट्रीय सहकार्य, अनेक देशांनी एकत्र येऊन संवर्धनासाठी काम करायचं आहे
आणि मग हे संवर्धन करताना जो काही आराखडा, जो काही प्लॅन आपण निश्चित करू तो प्रत्येक राष्ट्राच्या पातळीवर कृतीमध्ये आणायचा आहे. म्हणून काय, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि राष्ट्रीय कृती याद्वारे आपण करणार काय, उद्दिष्ट काय साध्य करणार, आपण करणार आहोत पाणथळ प्रदेशांचं संवर्धन. म्हणजे ज्या पाणथळ प्रदेशांचा ऱ्हास होतोय त्या पाणथळ प्रदेशांना आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे, प्लस त्यांचा शाश्वत वापर. आता हे काय मित्रांनो, पाणथळ भूमींमुळे मानवाला खूप सारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे होतात, ते आपण पुढे पाहूयात. सो हे फायदे घेत असताना ते कसे घ्यायचे आहेत, सर्वात महत्त्वाचा शब्द शाश्वत, सस्टेनेबल पद्धतीने, म्हणजे पाणथळ भूमींचा ऱ्हास होऊ न देता त्यांचा वापर करणे. हे उदात्त व्यापक उद्दिष्ट आपल्याला या करारामध्ये दिसून येतंय. आता या करारानुसार त्यांनी पाणथळ भूमीची व्याख्या पण केलेली आहे. काय असतात या पाणथळ भूमी, बघा, दलदल अथवा पाण्याने तात्पुरत्या अथवा कायमस्वरूपी व्यापलेल्या नैसर्गिक किंवा मानव निर्मित जागा. म्हणजे ही एकतर नैसर्गिक जागा असू शकते किंवा मानवाद्वारे निर्मित असू शकते. आणि इथे परिस्थिती काय असते तर नीट लक्षात घ्या, या ठिकाणी दलदल असू शकते, चिखल दलदलीची स्थिती असू शकते, किंवा हा भाग पाण्याने व्यापलेला असतो. म्हणजे या प्रदेशाच्या पृष्ठभागावर पाणी असतं, आयदर तात्पुरतं किंवा कायम स्वरूपी. जर कायमस्वरूपी पाणी असेल तर त्याबाबत सुद्धा त्यांचं म्हणणं काय बघा, युजली समुद्र किनाऱ्यालगत आपल्याला तसं कायमस्वरूपी पाणी साठलेलं दिसून येऊ शकतं. या प्रदेशामध्ये ओहोटीच्या वेळेस 6 मीटरपेक्षा अधिक खोली नसलेलं समुद्री पाणी समाविष्ट आहे. म्हणजे समुद्र किनाऱ्यालगत कधी ओहोटीच्या वेळेस जास्तीत जास्त पाणी किती साचलेलं आहे तर 6 मीटर पर्यंत पाणी साचलं असेल तर त्याला आपण पाणथळ भूमीमध्ये नमूद करतो. इथे एक छोटासा मुद्दा लक्षात घ्या, पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी मृदा आहे त्या मृदेच्या कणांमध्ये सच्छिद्रता आहे. त्या सच्छिद्रतेमध्ये आपल्याला लहान सच्छिद्रता आणि मोठी सच्छिद्रता म्हणजे रिकाम्या जागा, पोकळी आढळते. ह्या रिकाम्या जागा, या पोकळी ज्या आहेत ना, त्यामध्ये काय होतंय, हवा आणि पाणी धरून ठेवलं जातं. ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी पाऊस पडतो, आपल्या काळ्या मातीचं उदाहरण लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या पठारावरील काळी माती, खूप पाऊस पडला तर त्या मातीमध्ये चिखल होतो. काय झालं तर त्या मातीच्या, त्या मृदेच्या कणांमधील लघु गुरु दोन्ही सच्छिद्रतेमध्ये पाणी जमा झालं. आता हवा तिथं नाही, म्हणून तिथे झाली चिखल दलदल. काही तासात काय होतंय, पाऊस थांबला, सूर्याच्या उष्णतेमुळे मोठ्या सच्छिद्रतेमधलं पाणी काय होतंय, बाष्पीभवन होऊन किंवा निचरा होऊन निघून गेलं आणि तिथे परत आली हवा. मग शेतकरी म्हणतो आता जमिनीला काय आला, वापसा. म्हणजे त्यावेळेस त्या जमिनीमधील, त्या मृदेमधील लघु छिद्रामध्ये आहे पाणी, गुरु छिद्रामध्ये आहे हवा. ही योग्य परिस्थिती असते. पाणथळ भूमी प्रदेश हा असा प्रदेश असेल की जिथे ही वापशाची स्थिती कधीच येत नाही. तिथे त्या मृदेमध्ये कायमस्वरूपी दोन्हीही लहान आणि मोठ्या सच्छिद्रतेमध्ये कायमस्वरूपी पाणी साचून राहतं आणि त्यामुळे तिथं काय उद्भवतं, चिखल दलदलीची अवस्था. असा प्रदेश म्हणजे काय झाला, पाणथळ भूमी प्रदेश. हा आपल्याला आढळणार आहे. मोठे जे जलाशय असतात, सरोवर असतात, त्याच्या सभोवती जर सखल भाग असेल तर तिथे पाणथळ भूमी निर्माण होतं काय, त्या मोठ्या जलाशयामधलं पाणी पाझरून त्या सखल भागात येऊन साचतं. जरी इव्हॅपरेशन होऊन बाष्पीभवनाने पाणी गेलं तरी सातत्याने तिथे पाणी साचलेलं असतं आणि त्यातून तयार होतात पाणथळ भूमी प्रदेश. तसंच दुसरा मुद्दा, समुद्र किनाऱ्यालगत जे सखल भाग आहे तिथे भरतीच्या वेळेस पाणी येतं, साचतं, ओहोटीच्या वेळेस परत जातं. त्यामुळे तिथे आयदर दलदल तयार होईल किंवा तात्पुरतं किंवा कायमस्वरूपी पाणी साचलेलं आढळतं. सो अशा प्रकारचा प्रदेश जो तयार होतो त्याला आपण म्हणतोय वेट लँड. वेट म्हणजे ओली, लँड म्हणजे जमीन. वेटलँड असे आपल्याला हे प्रदेश दिसून येतात. सो या प्रदेशाबाबत आपण आणखी काही माहिती घेऊयात. बघा, इथे तुम्हाला काही चित्र दाखवलेली आहेत, काही इमेजेस आपण शेअर केल्या. तिथे आपल्याला पाणी साठलेलं आहे, काही भागामध्ये त्यावरती काही वनस्पती तरंगत आहेत असं दिसतंय. आता इथे बघा, ॲनिमेशनच्या माध्यमातून आपण हे थोडंसं पाहिलेलं आहे. ही एक नदी या दिशेने वाहत आलेली आहे आणि बघा हे नदीचं मुख, नदीच्या मुखाशी तिने काय तयार केलेलं आहे, असा त्रिभुज प्रदेश तयार केला आहे. काही ठिकाणी खाड्या तयार झालेल्या आहेत आणि इथे बघा, इथे आपल्याला हा एक तयार झालेला दिसतोय पाणथळ भूमी प्रदेश. सो नदीच्या मुखालगत सखल भाग आहे जिथे जमीन साचलेली आहे आणि स्वॅम्प म्हणजे ज्याला आपण दलदलीचं क्षेत्र असं संबोधतो ते आपल्याला इथे दिसून येत आहे. सो अशा प्रकारे समुद्र किनाऱ्यालगत पाणथळ भूमी प्रदेश, मोठ्या जलाशयांच्या लगत पाणथळ भूमी प्रदेश नैसर्गिकरित्या निर्माण होत असतात. त्याचीच अजून एक इमेज आपल्याला इथे दिसते.
आता हा जो करार होता रामसार करार, या रामसार करारानुसार सहभागी सदस्य राष्ट्रांना 3 आधारस्तंभ जे आहेत त्याबाबत वचनबद्धता दर्शवावी लागते. म्हणजे त्या सहभागी किंवा त्या सदस्य राष्ट्रांना 3 गोष्टींचं पालन करायचंय. कोणत्या 3 गोष्टी आहेत त्या आधी लक्षात घ्या. पाणथळ प्रदेशांचा संज्ञानपूर्वक वापरासाठी प्रयत्न करणं. आडमुठ्यासारखा अडाण्यासारखा वापर करायचा नाही. वापर कसा करायचा आहे? वैज्ञानिक दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक पद्धतीने, म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता पाणथळ भूमींचा वापर करायचा, यासाठी त्यांनी प्रयत्न करायचे आहे. दुसरं बघा, आंतरराष्ट्रीय महत्वाच्या पाणथळ प्रदेशांच्या यादीसाठी, ज्या यादीला आपण काय म्हणतोय, रामसार यादी, जी आता चर्चेत आलेली आहे. हे काय आहे रामसार यादी? तर आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्वाच्या पाणथळ भूमी प्रदेशांची यादी. त्यासाठी सुयोग्य आपापल्या राष्ट्रामधील योग्य अशा पाणथळ भूमी प्रदेशांचं नामनिर्देशन करायचंय आणि त्यांच्या त्या पर्टिक्युलर पाणथळ भूमींचं प्रभावीपणे व्यवस्थापन करायचं आहे. हे प्रत्येक राष्ट्राने, सदस्य राष्ट्राने करायचं आहे. त्यानंतर बघा, कधी कधी काय होतं, लगतच्या 2 राष्ट्रांमध्ये पाणथळ भूमी प्रदेश असतो. म्हणजे कसं, 2 किंवा अधिक शेजारील राष्ट्रांमध्ये पाणथळ भूमी प्रदेश विस्तारलेला असतो. त्यावेळेस त्या 2 किंवा अधिक राष्ट्रांनी परस्परांबरोबर काय करायचंय, सहकार्य करून त्या पाणथळ भूमींचं व्यवस्थापन करायचं आहे. हे 3 प्रमुख आधारस्तंभ आहेत या कराराचे, रामसार कराराचे, की ज्याबाबत लोकांनी काय दर्शवलेली आहे, वचनबद्धता दर्शविलेली आहे. पुढे जाऊयात आपण आता. या पाणथळ भूमी प्रदेशांमध्ये ही जी काही यादी आहे, या यादीमध्ये अनेक पाणथळ भूमींचा समावेश केलेला आहे. भारतामधील किती पाणथळ भूमी या यादीमध्ये होत्या? भारतामधल्या 75 पाणथळ भूमी या यादीमध्ये होत्या. आता त्यामध्ये 5 नवीन पाणथळ भूमींची ऍडिशन केलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये. तसं केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे की भारतातील 5 नवीन पाणथळ भूमी या यादीमध्ये समाविष्ट केल्या. त्यामुळे आता ही संख्या झालेली आहे 80. या 5 ज्या काही ऍड केलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत? त्यामध्ये आपल्याला तामिळनाडू मधल्या 2 आणि कर्नाटक मधल्या 3 पाणथळ भूमींची नावं दिसून येतात. हे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, विशेषतः ऑब्जेक्टिव्ह परीक्षेसाठी, प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो. त्यामध्ये या 5 पाणथळ भूमी कोणत्या राज्यातल्या आहेत, त्यांची नावं काय, ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. सो आपण आधी त्याचा आढावा घेऊयात. बघा, यामध्ये आहे लॉंगवुड शोला रिझर्व्ह फॉरेस्ट, हे तामिळनाडूमध्ये आपल्याला दिसून येतंय. त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय कराई वेत्ती बर्ड सँक्च्युरी, कराई वेत्ती पक्षी अभयारण्य, हे सुद्धा आहे तामिळनाडूमध्ये. सो तामिळनाडूमधले 2 कोणते? लॉंगवुड शोला रिझर्व्ह फॉरेस्ट आणि दुसरं काय आहे, कराई वेत्ती बर्ड सँक्च्युरी. त्यानंतर बघा, कर्नाटकामधलं मागडी केरे हे कन्झर्वेशन रिझर्व्ह आहे, संवर्धन राखीव क्षेत्र असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, मागडी केरे. त्यानंतर बघा, अघनाशिनी इशुरी, इशुरी म्हणजे खाडी, नदीच्या मुखाशी जो भाग असतो त्याला आपण खाडी म्हणतोय. अघनाशिनी खाडी कर्नाटक मधलीच आहे. आणि त्यानंतर आहे अनक समुद्र बर्ड कन्झर्वेशन रिझर्व्ह, कर्नाटकामधलं अनक समुद्र पक्षी संवर्धन अभयारण्य. या 5 रामसार करारामध्ये ऍड केलेल्या भारतातल्या पाणथळ भूमींची नावं तुम्ही तोंडपाठ करणं अपेक्षित आहे. पुढे जाऊयात आपण आता ज्या वेळेस आपण 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा करतो, सो त्या जागतिक पाणथळ दिनाच्या काही संकल्पना गेल्या काही वर्षात आपण राबवलेल्या आहेत. काय म्हणतो आपण त्याला? जागतिक पाणथळ प्रदेश दिनाच्या संकल्पना किंवा थीम्स. त्या कोणत्या आहेत बघा. 2017 सालापासून आपण सुरुवात करू. आपत्तींची जोखीम कमी करण्यासाठी पाणथळ प्रदेश. म्हणजे थोडक्यात काय की त्या वर्षी त्या स्लोगनला आपण स्वीकारलं, त्या थीमला आपण स्वीकारलं की ते वर्षभर आपण काय करायचंय, त्या पद्धतीने त्या उद्दिष्टाच्या दृष्टीने काम करायचं आहे. 2018 मध्ये बघा, शाश्वत शहरी भविष्यासाठी पाणथळ प्रदेश, हे अत्यंत महत्वाचं आहे. पुढच्या आपल्या चर्चेत तुम्हाला या शब्दांचा अर्थ कळून येईल. 2019 मध्ये पाणथळ प्रदेश आणि हवामान बदल, 2020 पाणथळ प्रदेश आणि जैवविविधता, 2021 पाणथळ प्रदेश आणि पाणी. सो अशा वेगवेगळ्या थीम्स आपण 2 फेब्रुवारी या जागतिक पाणथळ भूमी दिनाकरता स्वीकारल्या होत्या.
याच पार्श्वभूमीवर पुढे आपल्याला पाहायचं आहे मॉन्ट्रिक्स नोंदी. पण या मॉन्ट्रिक्स नोंदींकडे जाण्याआधी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे पाहायचे आहेत. ते महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते लक्षात घ्या. आपण पाहणार आहोत पाणथळ भूमींचे पर्यावरण संवर्धनातील महत्त्व. पाणथळ भूमींचं पर्यावरण संवर्धनातलं महत्त्व काय आहे ते नीट लक्षात घ्या. या पाणथळ भूमीमध्ये दलदलीची स्थिती निर्माण होते किंवा तिथं कायमस्वरूपी पाणी साचतं आणि याच्यामुळे अनेक फायदे होतात पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, मानवाच्या दृष्टिकोनातून. हे फायदे काय आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात. युजली या पाणथळ भूमी आपल्याला मोठ्या जलाशयांच्या सभोवताली सखल भागात किंवा समुद्र किनाऱ्यालगतच्या सखल भागात आढळतात. या ठिकाणी कायमस्वरूपी दलदल असते, त्यामुळे जी काही जमिनीवर झाडं उगवतात ती झाडं इथं उगवू शकत नाहीयेत. एकतर इथे दलदल असेल किंवा जमिनीवर काही फुटापर्यंत पाणी साचलेलं असतं. सो अशा परिस्थितीत तिथे सर्वसामान्य झाडं उगवू शकत नाहीत. इथे जी झाडं उगवणार आहेत ह्या झाडांचं स्वरूप कसं असतं, जर हा जमिनीचा पृष्ठभाग असेल तर आपल्या जमिनीवरील नॉर्मल झाडांचं वैशिष्ट्य काय, हे त्यांचं खोड आहे, ही त्याची पानं आहेत आणि ही त्याची मुळं आहेत. पण पाणथळ भूमी प्रदेशात काय होतंय, जे काही झाड उगवणार आहे त्या झाडाचं खोड जे आहे ते इथे आणि जमिनीच्या पृष्ठभागाच्या वरच त्याची मुळं वाढणार आहेत. हे अशा पद्धतीने, म्हणजे इथे आपल्याला मुळं जमिनीच्या खाली दिसत आहेत, इथे मुळं आपल्याला जमिनीच्या वर दिसत आहेत. त्यामुळे जमिनीलगत मुळांची दाटी होते की ज्या ठिकाणी अनेक सरपटणारे प्राणी, चिखल, दलदल, पाण्यामध्ये राहणारे प्राणी, कीटक यांना अधिवास मिळतो. सो सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, या पाणथळ भूमींमुळे त्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आपल्याला जैव विविधता, बायोडायव्हर्सिटी दिसते. आणि कायम लक्षात ठेवा मित्रांनो, जिथे कुठे बायोडायव्हर्सिटी जास्त तिथे पर्यावरणाचं संवर्धन मोठ्या प्रमाणात होत असतं. क्लिअर. तसंच या ठिकाणामुळे पूर नियंत्रण होतं. ज्या वेळेस आपल्याला समुद्र किनाऱ्यालगत पाणथळ भूमी प्रदेश आढळतात, जसं की मुंबईच्या सभोवती पाणथळ प्रदेश होता, आपण तो नष्ट केला. फार थोडासा शिल्लक आहे. होतं काय की मुंबईमध्ये खूप जास्त पाऊस पडला आणि नेमकी त्याच वेळेस समुद्राला भरती आली तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते आणि मग पुराचं पाणी समुद्र स्वीकारू शकत नाही. मग हे पुराचं पाणी कुठे साचून राहतं, पाणथळ भूमी प्रदेशात साचून राहतं. आता काही तासात ओहोटी आली, समुद्राचं पाणी खाली गेलं का मग पाणथळ भूमीमधलं साचलेलं पाणी समुद्रात जाणार. परिणामी जो भाग उंचावर होता, हा उंचावरचा भाग जिथे मानवी वस्ती आहे, हा पाणथळ भूमी प्रदेश आणि हा समुद्र. भरती आली, आता पावसाचं पाणी पाणथळ भूमी प्रदेशात साचून राहतंय. ओहोटी आली, पाणथळ भूमीतलं पाणी समुद्रात गेलं. त्यामुळे जी उंचावरची वस्ती होती ती सुरक्षित राहिली, पूर नियंत्रण झालं. आता आपण काय केलं, पाणथळ भूमींचा ऱ्हास केला, इथे सुद्धा वस्ती केली आणि मग पाणी साचणार कुठे, सरसकट या वस्तीमध्ये साचतं. सो पाणथळ भूमी पूर नियंत्रणात सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. तसंच या पाणथळ भूमींमुळे मृदा धूप नियंत्रण केलं जातं. या पाणथळ भूमी प्रदेशामधील वनस्पतींची मांडणी, त्यांच्या मुळांची रचना अशा प्रकारे असते की त्या मृदेला घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे पाण्याच्या हालचालीमुळे होणारी मृदाधूप मोठ्या प्रमाणात नियंत्रित केली जाते. आणि मृदा ही किती महत्त्वाची साधन संपत्ती आहे हे तुम्हाला सांगण्याची काही आवश्यकता नाहीये. त्यामुळे मृदा धूप नियंत्रण हे देखील त्याचं एक महत्त्वाचे भूमिका, रोल आहे. त्याचबरोबरीने अजून एक मुद्दा बघा, समुद्र किनाऱ्यावरती हे मत्स्य प्रजनन केंद्र म्हणून काम करतं. म्हणजे ब्रीडिंग ग्राउंड फॉर फिशेस. म्हणजे कसं बघा जरा, पाठीमागे जाऊ आपण. भरतीच्या वेळेस इथे पाण्याची पातळी वाढली, हे असं पाणी वाढलेलं आहे. ओहोटीच्या वेळेस पाण्याची पातळी कमी झाली. आता काय होतं, मासे या ठिकाणी येतात भरतीच्या वेळेस आणि मग हे भरतीच्या वेळेस मासे इकडे आले का ते इथे मुळांची काय करतायत, अंडी घालतात. मग ही अंडी या ठिकाणी सुरक्षित राहतात, ती पक्व होतात, त्यातून पिल्लं बाहेर पडली का परत ती ओहोटीच्या पाण्यावर काय होणार आहेत, माघारी जातात. सो मासेच नाही तर जलीय सजीव आणि इतर जे काही रेप्टाइल्स, सरपटणारे प्राणी, कीटक, कृमी, इव्हन पक्षी सुद्धा आहेत,
ते या ठिकाणी सुरक्षित अधिवास प्राप्त करतात, त्यांना प्रजननासाठी तिथे उपयुक्त परिस्थिती आहे, त्यांना तिथे पुरेसं अन्न देखील प्राप्त होते. आता या सर्वाच्या पलीकडे ज्यावेळेस आपण जातोय त्यावेळेस आपल्याला काय दिसतं, तर याचं अजून एक अत्यंत महत्त्व जे आपण अधोरेखित करणं गरजेचं आहे ते काय आहे, तर जागतिक तापमान वाढ नियंत्रण. हे कशा प्रकारे होऊ शकतं, तर या पाणथळभूमी प्रदेशांमध्ये जी काही जंगलं वाढतात त्याला आपण युजली खारफुटीची वनं किंवा मॅनग्रुव्ज असं म्हणतो. समुद्र किनाऱ्यालगतच्या पाणथळभूमी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात खाऱ्या पाण्याद्वारे दलदल निर्माण होते आणि मग तिथे ज्या वनस्पती वाढतात त्यांना आपण म्हणतोय मॅनग्रुव्ज किंवा खारफुटीची वने किंवा कांदळ वने. सो ही जी वनसंपत्ती आहे ती मोठ्या प्रमाणात वातावरणामधल्या कार्बन डायऑक्साईडचं शोषण करून घेते आणि जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असणारा प्रमुख ग्रीन हाऊस गॅस काय केला तो शोषून घेतला जातो आणि त्यामुळे आपण काय पाहतो तर मोठ्या प्रमाणात आपण तापमान वाढ नियंत्रण झालेली पाहतो. सो मित्रांनो, असे अनेक फायदे या पाणथळभूमींचे आहेत, पण मानवाने या पाणथळभूमींचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास केलेला आहे. ऱ्हासाचं प्रमुख कारण काय, तर माणसाला तिथली वनसंपत्ती पाहिजे, माणसाला ती जमीन पाहिजे. मग माणसाने त्या प्रदेशातील झाडं वनसंपत्ती सगळी नष्ट केली, निर्वनीकरण केलं. मग त्या सखल प्रदेशात आपण भराव टाकून तो प्रदेश उंचावला, त्यामुळे आता तिथं पाणी साचत नाही, तिथं दलदल राहत नाही. पण या सगळ्या प्रयत्नामध्ये आपण त्या पाणथळभूमींचा ऱ्हास केला. हा जो आपण पाणथळभूमीचा प्रदेश पुन्हा वापरात आणतो त्याला आपण इंग्रजीमध्ये रिक्लेमेशन ऑफ लँड असं म्हणतो. त्याचं एक सर्वात उत्तम उदाहरण लक्षात घ्या. मुंबई शहरामध्ये मुंबई उपनगरामध्ये आपल्याला बांद्रा रिक्लेमेशन किंवा वांद्रे रिक्लेमेशन असं एक ठिकाण दिसतं. त्यालाच आपण BKC बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असं म्हणतो. ते वांद्रे रिक्लेमेशन काय आहे, तर तिथे खूप मोठं मिठी नदीच्या सभोवती खूप मोठ्या भागामध्ये पाणथळभूमी प्रदेश होता, कांदळ वन होती, ती आपण नष्ट केली आणि तो भाग पुन्हा वापरात आणला आणि मग त्याला आपण म्हणू लागलो वांद्रे रिक्लेमेशन. पण या सगळ्या गोष्टींमुळे मुंबईमध्ये येणारा पुराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या पाणथळभूमींचं संवर्धन करणं फार गरजेचं आहे, कारण या पाणथळभूमी काय करतायत तर या पाणथळभूमी जैवविविधता राखतात. जिथे कुठे जैवविविधता सुरक्षित ठेवली जाते तिथे पर्यावरणाचं संवर्धन होत असतं. तसंच या पाणथळभूमीमुळे पूर नियंत्रण होतंय. या पाणथळभूमीमुळे समुद्रामध्ये निर्माण होणाऱ्या आणि किनाऱ्याच्या दिशेने येणाऱ्या सुनामी लाटा मोठ्या प्रमाणात अडविल्या जातात आणि इतर अनेक फायदे होतात. परंतु भारतातच नाही तर जगात अनेक ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात या पाणथळभूमींचा ह्रास झालेला दिसतोय. आणि मग अशा ह्रास झालेल्या ज्या पाणथळभूमी आहेत या पाणथळभूमींची यादी आपण केलेली आहे आणि ही यादी आहे मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड. पाणथळ प्रदेशांच्या रामसार यादीतील ज्या पाणथळ प्रदेशांमध्ये तांत्रिक बदल म्हणजे त्यांचा ह्रास झालेला आहे, त्यामध्ये प्रदूषण झालेलं आहे, कोणामुळे, मानवी हस्तक्षेपामुळे, तिथल्या परिसंस्थेमध्ये बदल झालेले आहेत किंवा बदल होत आहेत किंवा बदल होण्याचा धोका आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये ज्या पाणथळभूमींचा रामसार कराराच्या यादीतील ज्या पाणथळभूमींचा ह्रास झालाय, ह्रास होत आहे, ह्रास होण्याचा धोका आहे, त्या पाणथळभूमींना आपण कशात मेन्शन करतोय, पाणथळ प्रदेशांचे नोंदणी पुस्तक. काय म्हणतो त्या नोंदणी पुस्तकाला आपण मॉन्ट्रिक्स नोंदी किंवा मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड. जगभरामधील जवळपास 48 पाणथळ प्रदेशांची नोंद या मॉन्ट्रिक्स नोंदीमध्ये करण्यात आलेली आहे. दुर्दैवाने भारतातील सुद्धा 3 पाणथळ भूमी त्या यादीत होत्या. 2 आज सुद्धा आहेत. त्या 2 कोणत्या, भारतातील त्या 2 पाणथळ प्रदेशांची ज्यांची नावं आपण मॉन्ट्रिक्स रेकॉर्डमध्ये समाविष्ट केली कारण त्यांचा ह्रास होतोय, त्या कोणत्या आहेत, त्या आहेत केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि लोकटक सरोवर. क्लिअर. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपला तिसरी जी दिसते ती होती 1993 मध्ये ओडिसामधील चिल्का सरोवर देखील समाविष्ट करण्यात आलं होतं. परंतु तिथे होत असलेला ऱ्हास आपण प्रामाणिक प्रयत्नाद्वारे नियंत्रित केला आणि त्यामध्ये सुधारणा केली. त्यामुळे 2002 मध्ये चिल्का सरोवर या यादीतून काढून टाकण्यात आलं. ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे आणि त्याकरता काय झालेलं आहे, 2002 सालचा रामसार पाणथळ प्रदेश संवर्धन पुरस्कार चिल्का सरोवराला आपण प्रदान केलेला आहे.
सो विद्यार्थी मित्रांनो, या पाणथळ भूमी किती महत्त्वाच्या आहेत याचा अंदाज तुम्हाला या सगळ्या चर्चेतून आला असेल. तर याकरता तुम्ही या पाणथळ प्रदेशांचा थोडा फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल असा दोन्ही प्रकारचा अभ्यास व्यवस्थित पूर्ण करा. केवळ रामसार करारच नव्हे तर पर्यावरणासंदर्भातील अनेक गोष्टींचा अभ्यास आपण परीक्षेसाठी करणं फार गरजेचं आहे. कारण सामान्य अध्ययन विषयामध्ये, मग ते कंबाईन परीक्षा असो, राज्यसेवा परीक्षा असो किंवा UPSC असो, प्रत्येक टप्प्यावर प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, प्रत्येक टप्प्यावर या सर्व परीक्षांमध्ये पर्यावरण हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हा टॉपिक तुमच्यासाठी आणखी सोपा करून आणलेला आहे पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीने. पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या तर्फे मी स्वतः डॉक्टर अमर जगताप तुमच्यासाठी पर्यावरणाचे विशेष लेक्चर्स घेत आहे आणि त्या लेक्चर्स कोर्स आपल्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे. हा पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या ॲपवरील पर्यावरणाचा जो कोर्स आहे त्यामध्ये तुम्हाला पर्यावरणाबाबतची A to Z सर्व माहिती उपलब्ध होते. या A to Z सर्व माहितीमध्ये आपल्याला पर्यावरणाबाबतची नैसर्गिक परिस्थिती, पर्यावरणाचा ऱ्हास हे सगळं काही अभ्यासता येईल अगदी साध्या सोप्या पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून. आणि त्या लेक्चर्स बरोबर तुम्हाला त्याच्या नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातात. सो विद्यार्थी मित्रांनो, पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, त्यावर उपलब्ध असणारे वेगवेगळ्या कोर्सेसचा फायदा घ्या. आणि मित्रांनो, आपल्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड बाय अँड ऑल द बेस्ट.